नमस्कार मंडळी, तर तुम्ही आमची मस्ती बघतच असाल. गणपतीचा जागरण म्हणजे गावाकडे तर लय भारी मजा येते. नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं तुम्हाला. तर बाई तुम्ही बघू शकता आम्ही किती मस्ती करता. बाई मी तर काय बघायलाच नको, पण मला असं आहे का पुढं नाही मागं राहायला खूप आवडतं, कारण मागून माणूस पुढं जात आहे. बाई मी लय काय शिकले लहानापासून. बाकी म्हणजे काय लय संकट बघत आले, आणि त्या संकटातून कसं पुढं जायचा त्या मला चांगला माहिती आहे. तुम्हालाही काही आयडिया पाहिजे असतील तर माझ्याकडून बाई अनुभवला तुम्हाला या व्हिडिओच्या तर भेटतच असतील, कारण की मी लहानपणापासून लय काय बघत आले आणि याच्या पुढंही बघेन. कारण का मला गरिबीची जाणीव ठेवायची बाई, श्रीमंताची नाही. मला गरीब म्हणूनच जगायचं आहे आणि गरीब म्हणूनच मरायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आमची मोठी ताई तर काय ऐकतच नाही बाई. ती श्वास पण नव्हती घ्यायत ना मी मागून बघा काय बाई, श्वास घ्यायला टाईम पण नव्हता. कारण का जागरण आणि गणपती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाई. रश्मिताचं नाव म्हणजे टॉप लेवलचं आहे बाई, टॉप लेवलचं ना. आमचं योगेश भाई काय ऐकतंय का आमच्यान? तोच काय नाचायचा बोलल्यानंतर कधी तो एवढा पुढे नव्हता. बासराच वाजवत आता बघ धूम चालले काय, तो ऐका नाही, तो श्वास पण नव्हता घेत, पण मजा पण लय आलेली नाचायला. आणि तिसरी रात्र आहे, तिसरा दिवस आहे गणपतीचा, आणि तिसऱ्या दिवसाला आम्ही मजा केलेली. आणि सगळ्यांना असं वाटते की मी घरातल्यांना टाईम नाही, कारण का माझ्याकडे टाईम पण नसतो बाई. मी लय बिझी असते कामाच्या बाबतीत. तर त्याच्यामुळे हा दिवस म्हणजे त्यांना आनंदाचा वाटत होता मी आहे घरी. आणि सगळीच पाहुणी जी पण येत होती ती मला नुसती बोलत, रश्मिता आज तू घरी. तर मी त्यांना सगळ्यांना खरंच सांगते, मला घरापेक्षा बाहेर कामं करायला, मला मेहनत करायला लय आवडते. पण हे 5-7 दिवस गणपतीसाठी मी घरी असण्याचा प्रयत्न करत आहे. तर बाई मला आनंद बघा आहे का, ऐकते का बाई? मी ऐकत नाही बाई, लांबलाच श्वास पण नाही येईल. जसा श्वास सकाळी उठल्यापासून घेते ते रात्री झोपेपर्यंत मी श्वास घेत असते. सांगते एवढी मजा केली ना, काहीतरी आम्ही 2 वाजेपर्यंत काहीतरी लय मजा केली, नाचलो अक्षरशः. तर बाई खरंच तुम्हाला पण मजा करायची असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच भेट द्या आरबाईच्या घरी. आरबाईच्या घरी भेट दिल्यानंतर तुम्हाला पण काही गोष्टी, आमची डोबी ऐकते का पुरं बघा आहे का. मोबाईल ठेवलेला समोर पण ती काय ऐकत नव्हती. ती ऐकत बघ योग्य तर काय धुरकूचच उडवलेलं, योग्य ऐकत नव्हतं. योग्य ढोलकीवाला आहे बाई तो ऐकायचा नाही. त्याला सांगताय मी, तू दिसत नाही व्हिडिओमध्ये. तर बघ मी काय मी काय ऐकतंय कधी बघा. आमची मोहिनी बघा, बबली, धनश्री, योग्या, मी काय दुरकुस चौगाई उडवलेला. आमची आई पोट धरून हसू होती. मी लागायचं आहे तू पण नाचते. आई म्हणते नाही मी नाही. चंद्रा इकडं बघा का, ती चंद्रा उतरले 4-4 चंद्र 4-4 उतरले ना, काना एकच आहे. तुम्हाला पण हसायला येत असेल. बसला काना आमचा दमला तर बघ कुठला परत. तर बघा आहे का काय योग्या वाटत लावली योग्याली यावर्षी. तर काय पण तो असल्या जरा बरा पण वाटतं आम्हाला, कारण का मस्ती बिस्ती करायला तो एक नंबर आहे. आणि त्याच्याहीपेक्षा मी काय बाई कमी आहे का? मी ती बघा आहे त्या बघा धूमच आले. अरे एवढी नाचलो होतं, सगळी बोलायला लागली अगं एवढी नाचू नको, सारी विरी सुटल. मी बोललं अरे कसली सुटल, आपण आहे एकदम. अरे बाई आपण नान नाही करायचं आपलं, कोणी नान केला तर बाई काय बाई तुम्हाला पुरं जाऊन नाही द्यायची, बाईला पुरं जायची, तुम्ही मागं राहा मग आता. तर मला असं वाटतं का आमच्या गावात किंवा बाकी ठिकाणी खरंच मजा करायची झाली तर रश्मिता पोपेटा हिने मजा लाईफमध्ये एवढी केली ना, नाही सांगू शकत. सगळ्याच बाबतीत, फिरण्याच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, राहण्यामानीच्या बाबतीत. खरं आहे तेवढं सुप्रियाचा पप्पा पाया पडायला आलेलं, आणि तरी पण आम्ही काय ऐकतो का पाहुणा कोण आला तर मी तर नाहीच. कारण का बाई मी घरी नसते, त्याच्यामुळं मला प्रश्नच नाही. मला जास्त कोण ओळखत नाही, ओळखतात ते फक्त मोजकी माणसं. आणि मी घरी रोजच येते, पण बाकीच्यांना असं वाटतं की मी तर राहतंय का नाही राहतंय. कारण का माझा सकाळी जाण्याचा टाईम वेगळा असतो, रात्री येण्याचा टाईम वेगळा असतो. त्याच्यामुळं माहितीच नाही कोणाला मी घरात राहतंय नाही राहते. सगळ्यांना असं वाटतं मी घरातच नसते, मी बाहेर राहते. मी म्हणलं अरे बाबा असं काय नाही, मी खरंच 15 दिवस कधीच तरी बाहेर असते. 15 दिवसातनं मी 1 दिवस घरी आलो तर भाई एन्जॉय म्हणजे लाईफमध्ये करून घ्यायची, अशी करायची का आपल्या आईवडिलांचं नाव खराब नाही झालं पाहिजे. आणि मला तेच करायचं आहे. मला जितकी मेहनत करायची तितकी मेहनत करून घ्यायची, स्वतःच्या मेहनतीवर जगायचं आहे. ओके सर. म्हणजे
ये खराश की वजह वायरस हो सकती है, इसलिए आम गोली नहीं। ये सिर्फ आराम नहीं देता। आमच्या इथं बघा काय चाललंय। बाबो बाबो योग्याने काय दुरकुरस तोडलं ते मग ताई आमची टोपली घेऊन बाई हे नाही ऐकायची बोललो आज रात्र चांगलेच गाजवणार। तर बाई या काय दुरकुस एवढे उडवलेले तर बाई चंद्रा काय उतरलेलं आणि तारा काय उतरलेलं काना काय मुलीचं नव्हतं काना माझ्या बाई यांनी माझी वाटत त्यांनी काळचा मार बाई काय ऐकतान का चांगलीच आता ह्यो असं दुरकुस उडवणार आहे तर बाई काय वाटत लावणार आहे बोललो मला बोललो साईडला होते नाही तर मानच उडवतील ना माझा सबर करतील बोललो।